तू कोणावर प्रेम करत असशील तर तसं मला सांग. बहिणीवर. अरे येड्या, बहिणीवर प्रेम तर सगळेच करतात. तुझ्या बहिणीवर. अहो, मी या साडीत कशी दिसते? असं वाटतंय देवाने तुला रिकाम्या वेळात बनवलं असं. खरंच? होय, असे फालतूचे उद्योग रिकाम्या वेळेतच सुचतात. अगं ऐक ना, आमच्या ऑफिसची टूर गोव्याला चालली, मी पण जाऊ का? हो जा ना मग. मी तुम्हाला कधी नाही म्हंटले का? किती जण चाललात? 15 जण. आणि त्यात लेडीज किती आहे? 14. मी तुला आय लव्ह यू म्हटल्यावर तुम्हाला परत बोलणार. हो. आय लव्ह यू. परत. भूक लागली. मी विचारतोय भूक लागली का? तू दिवसभर काम करते, तू पण माणूसच आहे. मी काय दिवसभर टीव्ही बघतोय रिकामटा, म्हटलं जाऊन स्वयंपाक बनवू का? जा बनवा जा. कधी कधी असं वाटतंय पैसा, अडका, गाडी, बंगला, सोनं, नाणं सगळं सोडून द्यावं आणि संन्यास घ्यावं. अरे बाबा आधी कमाव तर. आज घेऊनच जातो साड्या आणायला. ओ ऐका की, मला का नाही नवरात्रीच्या 9 साड्या पाहिजे आहेत बघा. ए माझ्याकडे काय पैसे नाहीत आणि कशाला एवढ्या 9 साड्या पाहिजेत तुला? अहो ती आपली शेजारी नाही का नाही कविता, तिनं 9 कलरच्या 9 साड्या आणल्यात. कसल्या कसल्या भारी डिझाईन आहेत माहिती आहे का तुम्हाला? माहित आहे, मी सिलेक्ट केल्यात. बरं, माझी गुडघे दुखी, कंबर दुखी असं म्हणणाऱ्या बायका आता नवरात्रात जमिनीला खड्डे पडेपर्यंत दांडिया खेळतात. बिचारा माझा नवरा, मला सुधरवता सुधरवता तोच भांडखोर झाला आणि आता तोच माझ्यापेक्षा जास्त भांडतोय. अगं माझा नवरा मला खूप घाबरतोय. हो, मी खूप घाबरतो लहानपणापासूनच चुडेलला. काल रात्री तुम्ही कुठे गेले होते? मित्रांसोबत दारू प्यायला गेलो होतो. अच्छा, मग तिथे तुम्ही सिगरेट पण पिली असेल. हो मग, दारू सोबत सिगरेट प्यायला मजाच वेगळी असते. आणि हे मामांना कळालं तर? वेडी बिडी झालीस का काय? आणि मी सांगितलं तर? तसे ती तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. ते त्यांचा विश्वास आहे अजून त्यांच्या मुलावर. बघितलं का मामा, बघा तुमचा मुलगा. यार मी एका गोष्टीचा विचार करतोय. काय? जर तू नेहमी बरोबर असते आणि मी नेहमी चुकीचा असतो. त्यात काय विचार करायचा, तुम्ही नेहमी चुकीचा असतात. हा, मग जर मी असं म्हटलो की तू बरोबर आहे तर मग मी चुकीचा आहे का? शाबास बेटा. सांग. जा, मला नाही माहित. काय करले? मला मारायचं नाही काय? आजपर्यंत माझ्या आई बाबांना मला हात सुद्धा लावले नाहीत. माहित आहे, लाता घातल्यात. सुनी, अहो सर का तिकडे लय कामं पडल्यात मला. खरंच लय सुंदर आहेस राव तू. अहो किती खोटं बोलताय तुम्ही. लय समजदार पण आहेस. अहो त्या शेजारणीचा नवरा बघा, रोज तिला फिरायला घेऊन जाताय. तुम्ही का घेऊन जात नाही? हा, विचार की तिला. शनिवार रविवारचं कोण नेते? हे कुठलं एवढं नेऊन पण नाव नाही. तुमच्या पोरीला स्वयंपाकच येत नाही. बस झालं म्हणली म्हणून मला त्या स्वयंपाकून आठवलं होता. स्वयंपाकच करायचा होता. तुम्हाला स्वयंपाक म्हणजे? माझ्या बायकोला येत नाही, मीच रोज स्वयंपाक करतो. एक गोष्ट आजपर्यंत कधीच कळली नाही. लग्नात आज्जा गेला, आजी गेली, मावशी गेली, काका गेला, मामी गेली, मामा गेला, शेजार पाजार सगळेजण गेले, पण मला एकटीलाच घेऊन गेले नाहीत. अगं कोणाच्या लग्नाबद्दल बोललेस? माझ्या आई बाबाच्या.
जराही काय हरकत नाही, तू दादाला पाठवून दे, मी येते. काय सारखा फोन करून म्हणतेस का मी येते आणि जाता बी नाहीच. बरं तुम्ही सोडून या मला, मी जाते. चल काय हरकत नाही, मी तुला सोडून येतो, पण एका अटीवर. मी जोपर्यंत न्यायला येत नाही तोपर्यंत वापस यायचं नाही. ओ जावा बाजारात भाजीपाला घेऊन या. अगं तुला स्कूटी कशाला घेऊन दिले? स्कूटी चालवायला शिक्की आणि आणजा की तूच तो. मी स्कूटी चालवत नसते, मी फक्त तोंड चालवत असते. काय बाई नेकलेस आहे हा? अहो हा नेकलेस बघा की 2 तोळ्याचा आहे. मला पण असला नेकलेस करा की सोन्याचा. करतो कर, ह्यात माझा काय फायदा आहे? मी तुमच्या सोबत 7 जन्मी राहणार. असलो 2 तोळ्याचं 2 नेकलेस करतो, खरंच? पण ह्या जन्मात भेटल्यास पुढच्या जन्मात भेटू नकोस. काय माणूस आहे रे? तुला मी गॅरंटीने सांगतो, तुला इंग्लिश थोडी सुद्धा येत नाही. ते कसं काय? मी तुला इंग्लिशमध्ये बोलतो, त्याचं उत्तर तू इंग्लिशमध्येच द्यायचं. हां बर. आय लव्ह यू. जा की वक्ता तोंडाच्या. त्या बघ बोललीस का मराठीत? हो ना, कोणासंगड बोलत्यास? पप्पांसोबत. पैदल चल रहा हूँ, गाड़ी चाहिए. पैदल चल रहा हूँ, गाडी चाहिए. जरा त्या जावाय बापूला फोन दे ग, काय म्हणतोय बघतो. हो हो देते. हे घ्या, पप्पा तुमच्याशी बोलणार आहे. हा सासरे बुवा बोला की. माहित आहे तुम्हाला अजून गाडी दिली नाही, किती वेळा बोलून दाखवणार. अहो तसं नाही, मी फक्त गाणं म्हणत होतो. एक काम करा, घरी येऊन पैसे घेऊन जावा गाडीचं. सारखं कुठं ऐकत बसायचं तुमचं. तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडते? तू माहेरी गेल्यावर जे घरात शांतता असते की नाही, ते मला लय आवडतं. सुनी, तुझ्या बचत गटात कर्ज मिळतं का बघ की. कशाला? मला मोबाईल घ्यायचा आहे, S24 अल्ट्रा. एवढ्या महागाचा मोबाईल कशाला पाहिजे? शेजारच्या काकूला झूम करून बघायला. बाळा तू जा खेळायला. एवढं